72 आतमध्ये तर त्यांना हॉलची गरज आहे. पण त्यांना आता आपली थोडी मागवायची आहे पाहिजे. त्यांना हॉस्पिटलायझेशन करायची गरज जे होत आहे ना, त्याचे उपचार आयुष्यात तुम्हाला ते विद्यार्थी देऊन दिलेले आहेत. इंजेक्ट करू शकता, तुम्हाला जे काही इंजेक्टेबल आहे ते देऊ शकता. इथे आता प्रकार असा नाही की ते नसेल आता इनकेस आता काही गरज वगैरे लागेल तर तुम्ही पोलिसांना कळू शकता. त्याची काही प्रॉब्लेम पाहिजे कारण की आमचं काम आहे तुम्हाला कधी करणार आम्हाला जसे क्लिक करायचं तसं आम्ही तुम्हाला तुमच्या प्रोटोकॉल काही गरज लागेल तर तुम्ही पोलिसांना कळू शकता गॅरंटी. आणि ऐका, तुम्हाला एक ते कळवलेलं आहे तुम्ही आरोग्य खात्यामधून आहात तर ह्या व्यक्तीने जे उपोषणाच्या मुळे आहे ते इथे घ्यायला त्याची तयारी आहे. तुमच्यावरती एखादी प्रोटोकॉल हा प्रशासनासाठी बनलेला असतो, व्यक्तीसाठी बदलता येतात प्रोटोकॉल नाही, कायदे बदलता येतात. तुम्हाला प्रोटोकॉलसाठी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून द्या. त्याचे इथे इंजेक्टेबल घ्यायला तयार आहेत. तुम्ही आयुर्वेदिक देऊ शकता, तोंडा वाटे देणार नाहीये. तुम्हाला लिहूनच दिलेलं आहे. दिलेल्या माहिती तर आम्ही वरिष्ठांना कळवलेला आहे. त्यांच्या हातात तुम्ही प्रोटोकॉल आहोत आम्हाला सांगा आम्ही पुढे फॉरवर्ड करणार आहोत. काय रिप्लाय येईल तर बघूया. वाढवायच्यासाठी नाही केली हा पॉलिटिकल सुद्धा नाही. हा जागृत नागरिक असतात त्यांच्या मनाने करायच्या सुविधा आहे हे लक्षात ठेवा. याच्या आधी केले मी आत्ताही करते आत्ता नव्हे तर तुम्ही प्रशासन ऐकायला तयार नाही. त्यामुळे शरणांचे म्हणजे अपरिहार्यतेने यांनी केलेले आहे. आलात त्याबद्दल आभार आहे. त्यांना बोलावं लागेल, यावं लागेल. यावंच लागेल. आता हा ते बघायचं यावंच लागेल. तोडगा काढायचं पाहिजे. बहात्तर तासाची बहात्तर तास उलटले तरी तिथे तोडगा काढत नाही. ऑर्डर कोण आहे? ती 3 दिवसाची मुदत दिली. आता त्यानंतर कंटिन्यू केलं 3 दिवस हे तुम्ही मुदत दिल्याच्या मध्ये तुम्ही नाही तोडगा काढलेला. तोडगा का त्यांनी अडवणूक केलेली आहे का त्या मुद्द्या ज्या राजकोट चुकीच्या आहेत का नगरसेवका आणि राजकीय अरेरावीपणा चुकीचा आहे बरोबर आहे का त्यांनी त्या फेरीवाल्यांना विस्थापित करणार तक्रारी असं त्यांनी बोललं ना तुम्ही तक्रारी जर नागरिकांच्या तक्रारी दाखवा थोड्या त्यांच्याकडे जमा असेल आणि एक नाही 4 नगरसेवकांनी केलं आणि सर्वोच्च न्यायालयाचा त्यांना अभय दिलेला आहे पात्र फेरीवाल्यांना. मग त्यांना उत्तर विचारायला तुम्ही अवमान करायची त्यांना नगरसेवक अधिकार आहे का? हे आहेत का ते आहेत का त्याच्यावरती कारवाई नाही करण्यासाठी डोळे बंद करावे आयुक्तांनी हे करावं हे असंच आहे का प्रशासन? त्यांचा विषय मुद्दा आहे त्यावेळी उत्तर कोण देणार? आता जर तुम्ही दिल्या त्याच्यानंतर तुम्ही केली नाही द्या त्याच्या गरजानी परत या तुमचं म्हणे गरीबांनी परत काय म्हणे गरजानी माणूस जर त्या माणूस हा बरं सगळ्यासाठी करतो 3 दिवसाचा ब्रेक घेण्यासाठी करतोय का? हे 24 तासातही झालं असतं 12 तासातही झालं असतं 48 तास झालं असतं पण तुम्ही 72 पुढे काही करताय. तुम्हाला वरून त्यांना विचारा आता विचारता का तुम्हाला वरून काय आदेश आहेत का तो माणूस गेला झाले पण तुम्ही हे करायचे नाही असं तुम्हाला आहे का? पण तुम्ही का नाही 72 तासामध्ये केलेलं का त्याच्यामध्ये कारवाई नाही केली या तुम्ही तोच फॉलो होत नाही आणि आधीच बोलतो ना तुम्हाला बोलू पण ते नाही ऐकणार आहे त्यामुळे त्यांनी ब्रेक करावा. हे काय सांगितलं नागरिकांच्या तक्रारी दाखवला तक्रारी एक दिवस तक्रार एक नाही 50 दाखवू काय दाखवायचं ते दाखवू तक्रारी दाखवा विनाकारण जागा ताब्यात जागा ती कब्जे
परत तुम्ही तिथे काय हाती फिरून हातून काय ते 2 नंबर वॉर्ड आहे. कुठं बसला 2 नंबर आहे तो वॉर्ड. मतदारसंघातले मतदारसंघ 2 आहे का? वार्ड हे आहे. वार्ड 3 आहे ना? 6 आहे 6 म्हणजे 30 ऐसे मतदारसंघ छोटी आहे. बघा लवकरात लवकर आले तो कंपाऊंड मारून ठेवून गेली तरी महानगरपालिकेकडून दिली का ही जागा गेली का फुटपाथवर जागा आहे ना काय पाठीमागे गटारे साफ आहे साधे त्याला पण तुम्ही कव्हर करून ठेवले फक्त बाहेर येत होता मग त्याची काय सोय द्यायला पाहिजे त्यावेळी आरसीसी रोड नव्हता त्यावेळी त्याचं अतिक्रमण होतं आता मोठा ते मोठा आरसीसी झाला एकदम आणि आता हे झालं. नाही माझं कसं कडक टॉप आहे 15 वाटी वीक होगा. म्हणजे आराम करा उद्घाटन मारून घे दाखवून दिले मी जे व्यापार मानायचे माझ्या हातात माझं करायचं कधी करायचे थोडासा वागण्याचं झालं का मलाच माहिती माझं मरण मला वाढवायची मलाच माहिती मरायची मरण हे मला योगदान आहे तेव्हा आता करायचं असेल त्यांना करायचं तरी तुम्ही आता त्याला काहीच दाखवतो काय करणार इथं स्टडी